मीटिंग आहे ती दरवर्षी फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात घेतली जाते आणि या मीटिंगचं सर्क्युलर या वर्षीचं जारी झालेलं आहे। म्हणजेच EPFOची जी CBTची मीटिंग घेतली जाते, ज्या मीटिंगमध्ये EPF असेल, EPS 95 असेल किंवा कर्मचारी असतील, याच्या सर्व EPFOच्या रिलेटेड जे सर्व येतात त्यांची जे मुद्दे आहेत ते मुद्दे त्या मीटिंगमध्ये म्हणजेच EPFOच्या CBT मीटिंगमध्ये मांडले जातात आणि दरवर्षी ही मीटिंग फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात घेतली जाते। त्याचप्रमाणे यावर्षी सुद्धा एक सर्क्युलर जारी करण्यात आलेला आहे। 23 जानेवारी 2026 ला सर्क्युलर जारी करण्यात आलेला आहे की ही जी मीटिंग आहे, EPFOची जी मीटिंग आहे, ही मीटिंग कधी होणार याची तारीख फिक्स करण्यात आलेली आहे। नेमकी तारीख काय आहे किंवा ही CBTच्या मीटिंगमध्ये कोणते मुद्दे मांडले जातात ज्यामुळे त्याचा फायदा EPS 95 असेल, EPF असेल किंवा कर्मचारी असतील, बाकी सर्वजण EPFOच्या रिलेटेड येतात त्यांना काय फायदा होणार आहे किंवा मुद्दे काय मांडू शकतात याची सर्व इन्फॉर्मेशन आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहायचं। चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अशाच महत्त्वपूर्ण आणि गव्हर्नमेंटच्या नवीन अपडेटसाठी चॅनल सबस्क्राइब करा। त्याचबरोबर शेजारील बेल आयकॉन सुद्धा ऑन करून ठेवा, म्हणजे असेच महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत रेग्युलर पोहोचत राहतील। तर नमस्कार, मी पूनम आणि तुम्ही पाहत आहात पुन्हा एक नवीन अपडेट। तर EPFOची जी मीटिंग आहे, EPFOची मीटिंग दरवर्षी फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये होते। मागच्या वर्षीही फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये होते। EPFOची ही जी CBTची मीटिंग आहे, यामध्ये कर्मचाऱ्यांबद्दलचे जे प्रश्न आहेत, मग DA बद्दल असो, कर्मचाऱ्यांची जी पेन्शन वाढ आहे त्याबद्दल असो किंवा कर्मचाऱ्यांची पगार वाढ असो, कोणत्याही बाबतीतला मुद्दा आहे तो या CBTच्या मीटिंगमध्ये मांडला जातो। शिवाय EPSचे जे पेन्शनधारक आहेत किंवा EPFचे जे पेन्शनधारक आहेत किंवा बाकीचे जे आहेत PF धारक आहेत, त्या सर्वांच्या संदर्भातले जे मुद्दे आहेत ते या CBTच्या मीटिंगमध्ये घेतले जातात। आता या CBTच्या मीटिंगची जी तारीख आहे ती घोषित करण्यात आलेली आहे आणि याचं सर्क्युलर आहे ते 23 जानेवारी 2026 ला जारी करण्यात आलेला आहे। आता या मीटिंगच्या अगोदर एक दुसरी मीटिंग होते, त्या मीटिंगचं नाव आहे एक्झिक्युटिव्ह कमिटीची एक बैठक होती। आता CBTची मीटिंग आहे ती CBTची मीटिंग ही कोणत्या तारखेला होणार हे तर माहीतच आहे, परंतु त्या अगोदर एक मीटिंग होते ती म्हणजे एक्झिक्युटिव्ह कमिटीची मीटिंग, म्हणजेच एक्झिक्युटिव्ह कमिटीची बैठक होते। ज्या बैठकीमध्ये असे प्रश्न घेतले जातात, काही ठराविक मेंबर्स असतात, त्या प्रत्येक मेंबर्सकडून त्यांचे सेपरेट काढलेले प्रश्न असतात, ते सेपरेट काढलेले प्रश्न सार्वजनिक स्वरूपात एकत्र केले जातात या एक्झिक्युटिव्ह कमिटीच्या बैठकीत आणि ते पुन्हा त्यातील काही महत्त्वाचे मुद्दे आहेत, म्हणजे काही त्यामधून व्हॅल्युएशन ठरवलं जातं आणि काही जे महत्त्वाचे मुद्दे आहेत ते महत्त्वाचे मुद्दे आहेत तेवढे CBTच्या मीटिंगमध्ये पुढे विचारले जातात। म्हणजे तुम्हाला कळलं असेल की दोन प्रोसेस असतात। EPFOची जी ही फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मीटिंग होते CBTची, या अगोदर एक्झिक्युटिव्ह कमिटीची एक मीटिंग होती। त्या कमिटीमध्ये EPFOचे रिलेटेड येणारे कर्मचारी असतील किंवा पेन्शनधारक असतील, सर्वांचे मुद्दे हे विचारले जातात आणि तेच मुद्दे पुन्हा त्यातील काही ठराविक मुद्दे पुन्हा जी मेन CBTची मीटिंग होणार आहे यामध्ये विचारले जातात। आता ही जी एक्झिक्युटिव्ह कमिटीची मीटिंग आहे, जी कमिटीची बैठक आहे ती कधी होणार आहे तर 30 जानेवारी 2026 ला एक्झिक्युटिव्ह कमिटीची बैठक ही होणार आहे। मग आम्ही मगाशी सांगितलं सर्क्युलर जारी करण्यात आलेला आहे आणि या सर्क्युलरमध्ये सांगण्यात आलेलं आहे की जी EPFOची CBTची मीटिंग आहे ती पुढे आहे, परंतु त्या अगोदर एक्झिक्युटिव्ह कमिटीची मीटिंग होणार आहे। म्हणजे आता बघा, दरवर्षी फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात ही मीटिंग होती, त्याचप्रमाणे जर आता ही एक्झिक्युटिव्ह कमिटीची मीटिंग झाली तर पुढे त्यांना मार्ग मोकळा की फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात त्यावरती पूर्ण मुद्द्याने एक्झिक्युटिव्ह कमिटीच्या पूर्ण मुद्द्यांवरती अभ्यास करून CBTच्या मीटिंगमध्ये विचारले जाणारे मुद्दे नेमके काय आहेत याचा अभ्यास करण्यासाठी 1 महिन्याचा जवळजवळ त्यांच्याकडे कालावधी आहे आणि म्हणूनच
30 जानेवारी 2026ला ही जी एक्झिक्युटिव्ह कमिटीची बैठक आहे ती बैठक ही आयोजित केलेली आहे. तुम्ही जर हा व्हिडिओ एखादा कर्मचारी असेल, पेन्शनधारक असेल म्हणून पाहत असाल तर तुम्ही सुद्धा कमेंटच्या माध्यमातून तुमचे काय प्रश्न असतील तर नक्की विचारू शकता. कारण आपल्या चॅनलचे व्ह्यूअर हे सर्व EPFOचेच मेंबर्स आहेत, त्यामुळे तुम्ही कमेंट्समध्ये नक्की तुमचे जे प्रश्न आहेत ते कमेंट्समध्ये मांडू शकता. आता यानंतर महत्त्वाचं म्हणजे बऱ्याच जणांचे प्रश्न होते, EPS 95 पेन्शनधारकांचे बऱ्याच जणांचे प्रश्न होते की EPS 95 पेन्शनधारकांची अपडेट जे आहे ते कुठंपर्यंत आलेले आहे. यावरती आपण पुढचा व्हिडिओ अपलोड करणार आहोत. कारण हा व्हिडिओ फक्त एकाच मुद्द्यासाठी आहे की ही मीटिंग CBTची मीटिंग कधी होणार, त्या अगोदर एक्झिक्युटिव्ह कमिटीच्या मीटिंगची जी तारीख आहे ती फिक्स करण्यात आलेली आहे, ती तारीख आहे, एवढ्यासाठीच हा व्हिडिओ होता. EPS 95 पेन्शनधारकांचा अपडेट नेमकं कुठंपर्यंत आला आहे यावर आपण नेक्स्ट व्हिडिओमधून पाहणार आहोत. सो तुमचं यावरती काय मत आहे कमेंटमध्ये जरूर विचारा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त ठिकाणी शेअर करा. भेटूयात पुढच्या एका नवीन अपडेटसोबत. तोपर्यंत धन्यवाद.